महाराष्ट्र विद्यार्थी सहाय्यक मंडळ केंद्र क्रमांक 6233 या केंद्रामार्फत मी सर्वांचे स्वागत करते। आता आपण इथे PSY 216 म्हणजे मी आणि माझे वर्तन यामधला घटक चौथा अभ्यासणार आहोत। तो आहे आधारभूमी व आकृती, भ्रम आणि विभ्रम। त्यातलं सुरुवात करूया आकृती आणि पार्श्वभूमी। आधारभूमी प्रत्येक व्यक्तीच्या अनुभवता सामान्यतः आकृती व आधारभूमीच्या स्वरूपात संवेदन होत असते। संवेदन प्रक्रियेचे हे वैशिष्ट्य आहे। आकृतीची आधारभूमीपासून अलगता व त्यातील भिन्नता याची जाणीव आपल्याला सतत होत असते। समष्टीवाद मानसशास्त्रांच्या मते साध्या संवेदनातही आकृती व आधारभूमीची तत्वे क्रियाशील असतात। उदाहरणार्थ पुस्तक वाचताना पांढऱ्या कागदावर लिहिलेले काळ्या शाईतले अक्षर ही आकृती म्हणून समजता सहजपणे लक्षात येऊ शकते। जी उद्दीपके रंग, रूप, आकार इत्यादी बाबतीत ठळक असतात ती आकृती नजरेत भरत असते। आता आपण ही समोर एक आकृती पाहत आहोत। या आकृतीमध्ये आपण जर पाहिलं तर काहींना फुलपक्रू असं दिसतं, तर काहींना व्यवस्थित पाहिलं तर दोन समोरासमोरील माणसांची चेहरे असल्याचे आपल्याला दिसून येते। म्हणजे एक आकृती व दुसरा भाग आपल्याला आधारभूमी म्हणून जर आपण पाहिलं तर एक आकृती आणि दुसरी आकृती आपण ही एकूण दोन आकृत्या बघू शकतो। पुढचं आहे आकृती व आधारभूमीची वैशिष्ट्ये। तर आकृती आणि आधारभूमीची वैशिष्ट्ये कोणती कोणती असतात? तर आकृतीला निश्चित असा आकार आणि रूप असते। आकृती ही आधारभूमीच्या पुढे आलेली असेल तर आधारभूमी ही आकृतीच्या पाठीमागे पसरलेली दिसून येते। आकृती ही वस्तू म्हणून दिसते तर आधारभूमीला वस्तूसारखा मर्यादाशील आकार नसतो। आकृतीच्या बाह्य रेषा व तपशील स्पष्ट असतो। आकृती ही आधारभूमीच्या तुलनेने जास्त अर्थपूर्ण व परिणामकारक असते। आकृती चटकन लक्ष वेधून घेते। द्विमिती संवेदनात आधारभूमी एखाद्या पडद्याप्रमाणे तर त्रिमिती संवेदनात दूरवर पसरलेल्या सपाट भागाप्रमाणे दिसते। एक रूपरेषेने व आकृती आधारभूमीपासून वेगळी केली जात असते। पुढे आपण पाहूयात आकृती व आधारभूमी यांच्यातील अलगतेची नियमके काय आहेत, म्हणजे कशामुळे आकृती आणि आधारभूमी ही आपल्याला वेगवेगळे दिसून येते। तर पहिलं म्हणजे आकार। आपल्या दृष्टी क्षेत्रात दोन विभाग असतात। दुसरा आहे पूर्णत्व, जिचा आकार पूर्ण असतो म्हणजे जी आकृती पूर्ण असते ती आधारभूमीपेक्षा आपल्याला वेगळी असल्याचे दिसून येते। पुढचं म्हणजे तेजस्वितेतील फरक। दोन विभागांमध्ये तेजस्वितेत बराच फरक असेल तर तेजस्वी असणारा भाग आकृती म्हणून वेगळा दिसतो, तर कमी सौम्य तेजस्वी भाग हा आधारभूमी म्हणून समजला जातो। पुढचं आहे वर्णातील फरक। वर्णातील फरकामुळे आकृती व आधारभूमी अधिक स्पष्ट व वेगळ्या होतात। काही रंग अधिक परिणामकारक असतात व प्रभावी असल्याचे दिसून येते। पुढचं आहे उद्दीपकाचा कालावधी। आकृती व आधारभूमी हा संबंध उद्दीपक किती वेळ दाखवला जातो या घटकावरही अवलंबून असतो। आणि पुढचं आहे रूपरेषा किंवा बाह्यरेषा। आकृती व आधारभूमी यांची अलगता बाह्यरेषेवरही अवलंबून आपल्याला असल्याचे दिसून येते। पुढचं आहे आत्मनिष्ठ घटक। व्यक्तीच्या वृत्ती, पुनरनुभव, सराव, व्यक्तींचे व्यक्तिमत्व, प्रेरक, गरजा व तत्परता इत्यादी घटकांचा या संवेदनावर बराच परिणाम होत असतो। पुढचं आहे आकृती व आधारभूमीची कार्यिक वैशिष्ट्ये। त्याच्यामध्ये एकूण 5 वैशिष्ट्ये सांगण्यात आलेली आहे। पहिला आहे आकृती संवेदनेची स्थिरता। एखादे उद्दीपक चित्र व्यक्तीला दाखवल्यानंतर त्या चित्रातील ज्या भागाचे प्रथम आकृती म्हणून संवेदन होते ते चांगले स्मरणात राहते किंवा आपल्याला लक्षात राहते। दुसरा आहे आकृती व आधारभूमी हा संबंध परिवर्तित केला असता उद्दीपकांचे प्रत्याभिज्ञान न होणे। प्रथमतः पाहिलेल्या उद्दीपकातील आकृती व आधारभूमी हा संबंध परिवर्तित करून किंवा बदल करून तोच उद्दीपक पुन्हा सादर केला तर यावेळी त्याची ओळख पटत नाही किंवा ओळख पटणे कठीण जाते। पुढचं आहे परिवर्तनास प्रतिकार। एखाद्या दृश्यामधील आकृती व आधारभूमीचे संवेदन स्थिर झाले की नंतर आकृतीमध्ये थोडासा बदल झाल्यास त्याची सहजासहजी जाणीव होत नाही। पुढे आहे रंग स्थिरता। आकृतीच्या बाबतीत रंग स्थिरता ही जास्त प्रमाणात दिसून येते। पुढचा आहे भासमान वर्ण किंवा रंग। एखाद्या आकृतीमधील घटकांच्या सर्वसाधारण रचनेवर आकृतीतील एखाद्या घटकाचे वर्ण संवेदन अवलंबून असते। आता पुढे आपण पाहूया भ्रम, व्याख्या व स्वरूप। संवेदनातील चूक म्हणजे भ्रम। वस्तू ज्ञानेंद्रियांच्या
सन्निकर्षात आल्यानंतर त्या वस्तूचा चुकीचा किंवा मिथ्या अर्थबोध होतो, त्याला आपण भ्रम असे म्हणत असतो. तर आता भ्रमाचे प्रकार आपण पाहूया. तर भ्रमाचे प्रकार कोणते कोणते आहेत? तर स्थूल मानेने भ्रमाचे 2 प्रकार आहेत. पहिलं म्हणजे व्यक्तिगत भ्रम आणि दुसरं म्हणजे सामान्य भ्रम. व्यक्तिगत भ्रम हे व्यक्तीला एकसारखे जाणवत नाहीत. रात्रीच्या अंधारात दोरीला आपण साप समजतो, त्याला आपण काय म्हणूयात? व्यक्तिगत भ्रम. आणि सामान्य भ्रम म्हणजे भौतिक भ्रम. हे सामान्य भ्रम असं म्हणतो. हे उत्कृष्ट उदाहरण आहे. भौमितिक भ्रमाचे प्रामुख्याने 2 प्रकार वर्गीकरण केले जाते. म्हणजे आपल्याला आपण बघतो की रेल्वेचे रूळ हे जर दूर असतात तर आपल्याला ते एकसारखे किंवा सरळ असे दिसतात, परंतु ते दोन्ही रूळ समांतर असेलच असं नाही. आणि सामान्य भ्रमाचे परत 2 प्रकार पडतात. विरोधात्मक भ्रम व समावेशात्मक भ्रम. आणि दुसरा आहे विस्तार विषयक आणि दिशा विषयक किंवा त्रिमिती विषयक भ्रम. विस्तार विषयक, दिशा विषयक व त्रिविषयक भ्रम हे विविध प्रकारचे अनेक भौमितिक आकृतीचा वापर करून कसे अनुभवता येतात हे सहजपणे लक्षात येते. त्यामध्ये एकूण आपल्याला 9 घटक सांगितलेले आहे किंवा 9 आकृतींचे अनुभवाचे किंवा भौमितिक आकृतींचे प्रकार सांगितले. त्यातलं पहिलं आहे लंब पाय भ्रम. ह्याच्यामध्ये काय असतं? एक रेषा काढलेली असते, ती रेषा ही पाहिली तर अ ब हा त्याचा पाया असतो किंवा ब स असं आपण म्हणतो. म्हणजे आकृती ही लंब पाया किंवा रेषा आपण म्हणतो, त्या रेषेनुसार काढली गेलेली असते. त्याच्या पुढचं आहे म्युरल लाय भ्रम. म्युरल लाय भ्रम म्हणजे काय? तर ह्याच्यामध्ये एक वर्तुळ असतो, वर्तुळामध्ये रेषा काढलेल्या असतात आणि त्याच्यानुसार आपल्याला त्या वर्तुळ आणि रेषा म्हणजे पहिला तो गोल दिसतोय का तो त्रिकोण दिसतोय ह्याच्यावरती ते अवलंबून असतं. पुढचं आहे पेगेनांड्रान भ्रम. ह्याच्यामध्ये आपल्याला वस्तू आणि गोल आणि गोलाबरोबर काय काढलेलं असतं? रेषा काढलेल्या असतात. त्या बाण असतो की बाणाचं टोक असतं आणि बाणाचं विविध रूप त्याच्यामध्ये असतं. त्याच्यामध्ये अजून वर्तुळात आतल्या बाजूने बाणानं बद्ध केलेली अशी उभी एक व्यासाची लंब रेषा असते. त्याच्यामुळे वर्तुळाचे विभाजन झालेले असते असं दिसून येतं. पुढचं आहे हेरिंगचा भ्रम. त्याच्याप्रमाणे पोझोनचा भ्रम, झुलरचा भ्रम, गतीचा भ्रम, त्रिमिती विषयक भ्रम, आकृतीचे पश्चात परिणाम असे आपल्याला भ्रम किंवा आपण आकृतीचे किंवा भौमितिक आकृतींचे प्रकार असल्याचे दिसून येते. पुढे आपण पाहूयात भ्रमाच्या निर्मितीची कारणं काय असतात. तर भ्रम किंवा विपरीत संवेदन का होते या संदर्भात अनेक प्रकारचे परंपरागत घटक सांगितलेले आहेत किंवा कारणे सांगितलेली आहेत, तर ती आपण पाहूयात. पहिला आहे संभ्रांती किंवा कन्फ्युजन. तर भौतिक भ्रमांमध्ये संभ्रांती हे मुख्य साधन आहे. त्याच्याबरोबर डोळ्यांच्या चालीची गती आणि वेग म्हणजे भ्रमनिर्मितीमध्ये डोळ्यांच्या हालचालीला महत्व आपलं दिले किंवा महत्वाचा कार्यभाग हा आपल्याला दिसून येतो. पुढचं आहे परिदृश्य. परिदृश्यामध्ये एखादी आकृती त्रिमिती असणारी भासते व त्यावेळी भ्रम उत्पन्न होत असते. पुढचं आहे समग्र किंवा पूर्ण पाहण्याची प्रवृत्ती. समग्र किंवा पूर्ण किंवा सुंदर पाहण्याच्या प्रवृत्तीमुळे 3 अलग अलग रेषा असतानाही पूर्ण त्रिकोण असलेला आपल्याला भास उत्पन्न होतो. त्याला समग्र किंवा पूर्ण पाहण्याची वृत्ती असं आपण म्हणू शकतो. त्याच्या पुढे आहे भावना. व्यक्तीच्या भावनात्मक परिस्थितीचा प्रभाव भ्रम निर्मितीला जबाबदार ठरत असतो. पुढचं आहे भौतिक कारण. प्रकाशाच्या किंवा ध्वनीच्या परावर्तनाने भ्रमनिर्मिती ही होत असते. त्याचप्रमाणे सवय परिचय, अपेक्षा व मनोन्यामुळे भ्रमनिर्मिती, पूर्वधारणा, उद्दीपनातील विरोध, पूर्ण परिस्थितीच्या आकलनामुळे निर्माण होणारे भ्रम असे आपल्याला थोडक्यात भ्रमाचे कारणे किंवा भ्रम ह्याच्यामुळे निर्माण होतो किंवा इंद्रिय दोष असल्याने भ्रमाची जाणीव होते. त्याच्यामुळे आपल्याला हे असं दिसून येतं. म्हणजे तापाला उदाहरणार्थ आपण इथे म्हणू शकतो की ताप आलेल्या व्यक्तीला साखर देखील गोड असली तरी ती त्याला कडूच लागत असते. पुढचं आपण पाहूया भ्रम आणि विभ्रम. तर भ्रम आणि विभ्रम ह्याच्यातील भेद काय आहेत ते पाहूयात आपण. की भ्रम सर्वसामान्य अवस्थेत निर्माण होतात तर विभ्रम हे अप्रकृत किंवा विकृत अवस्थेत अनुभवास येतात. भ्रमाचा अनुभव सर्वांना येतो व बहुधा सारखाच असतो. भ्रमात सामान्यतः बाह्य उद्दीपक असतो, परंतु विभ्रमात बाह्य उद्दीपक परिस्थितीची आवश्यकता नसते. भ्रम संवेदनशील संघटनाच्या तत्वानुसार निर्माण होतात, त्यामुळे समान बाह्य परिस्थितीत सर्वांना एकसारखा अनुभव येतो. भ्रम हे केवळ चुकीचे संवेदन होय. उद्दीपकाला चुकीचा अर्थ दिला जातो तर विभ्रम हे व्यक्तिगत संवेदन होय. भ्रमामध्ये कोणत्याही प्रकारे व्यक्तीच्या दडलेल्या दमित इच्छा, वासना, भावना यांचा संकेत नसतो. भ्रम एखाद्या तर विभ्रमामध्ये मात्र त्या व्यक्तीच्या दमित भावना,
वासना, इच्छा व वैकल्प अभिव्यक्त होत असतात. पुढचं, भ्रम एखाद्या परिस्थितीत सर्वांना बरेचदा सारखाच दिसतो, परंतु विभ्रमामध्ये काय होतं, एखाद्या परिस्थितीमध्ये तो सगळ्यांना सारखाच दिसेल असं नाही. पुढचं पाहूया संवेदनिक संरक्षण. संवेदनिक सतर्कता याचाच अर्थ जीवनातील उच्च ध्येय, नीतिमूल्य व आदर्श यांच्या प्रती आपण नेहमीच सतर्क असतो, याला आपण म्हणू शकतो. आता पुढचा घटक पाहूया, अध्ययन, स्वरूप व तत्वे. अध्ययन व परिपक्वन. अध्ययन व परिपक्वन. तर अध्ययन व परिपक्वन म्हणजे काय? अध्ययन ही अतिशय व्यापक अशी संज्ञा आहे. अध्ययनात अनेक उच्च प्रतीच्या मानसिक प्रक्रिया उपयोगात येतात. अनुभवाने तर तुम्ही आम्ही सदैव शहाणे होत असतो. ज्या कृतीमुळे यश मिळते ती कृती पुन्हा पुन्हा केली जाते, ती मजबूत होते. यश मिळाले नाही तरी किंवा फायदा होत नसेल तर ती कृती न करण्याकडे प्रवृत्ती आपल्याची दिसून येते. ह्याच्यामध्ये मुख्य म्हणजे अध्ययन. अर्थात त्याच्या व्याख्या काय आहेत, तर अध्ययनासंबंधी निरनिराळ्या मानसशास्त्रज्ञांनी निरनिराळ्या व्याख्या सुचवलेल्या आपल्याला दिसून येतात. त्यांना परामर्श म्हणजे ते आपण थोडक्यात पाहूया. तर गिलफर्ड या शास्त्रज्ञांनी काय सांगितलं, की वर्तनाद्वारे हळूहळू वर्तन प्रणालीत घडून येणारे बदल म्हणजे अध्ययन होय. तर मर्फी यांनी काय सांगितलं, की अध्ययन म्हणजे वर्तन आणि संवेदन या दोन्हींचे सपरिवर्तन होय. तर ग्रेटेस यांनी काय सांगितलेलं, की अनुभवाद्वारे वर्तनात परिवर्तन होणे म्हणजे अध्ययन होय. या देखील सगळ्यांच्या व्याख्या असल्या तरी सर्वसमावेशक व्याख्या किंवा सर्वांनी मान्य केलेली अशी व्याख्या आपण सांगू, की सरावामुळे प्रयत्नपूर्वक सहेतुकपणे वर्तन घडून येणारी सुधारात्मक सापेक्षता टिकून स्वरूपाचे मापनीय बदल म्हणजे अध्ययन होय. ही अशी सर्वसमावेशक व्याख्या आहे असं आपण म्हणू शकतो. आता आपण पुढे पाहूया अध्ययनाचे स्वरूप. तर अध्ययनाचे स्वरूप म्हणजे काय, तर अध्ययन ही जन्मभर आणि सतत चालणारी अशी प्रक्रिया आहे असं जॉन डई यांनी म्हणलेलं आहे. त्यासाठी त्यांनी अध्ययनाची एक सामान्यपणे काही तत्व सांगितलेली आहेत. तर ती कोणती आहेत, तर अध्ययन ही प्रयोजनगर्भ प्रक्रिया आहे. अध्ययनासाठी उद्दिष्ट ध्येय हे हवेच असते. त्याचप्रमाणे अध्ययन प्रक्रियेमुळे वर्तनात बदल घडून येतो. व्यक्तीच्या वर्तनात जे बदल घडतात ते सर्वसाधारणपणे सुधारात्मक असतात. अध्ययन प्रक्रियेत व्यक्तीचे प्रयत्न व अनुभव महत्वाचेच असतात. त्याचप्रमाणे अध्ययनामुळे घडून येणारे बदल हे सापेक्षता टिकाऊ स्वरूपाचे असल्याचे दिसून येतं. त्याचप्रमाणे अध्ययन प्रक्रियेत प्रयत्न हा महत्वाचा असतो. म्हणजे वर्तन घडत असते. एखादी कठीण गोष्ट शिकताना चुकत माकत हळूहळू माणूस हा शिकत असतो. त्यामुळे काय होतं, अध्ययन प्रक्रियेत मर्मदृष्टी महत्वाची असते. त्याचप्रमाणे अध्ययन प्रक्रियेत योग्य सफल प्रतिक्रियांची निवड होते व अनावश्यक अयोग्य प्रतिक्रिया बाजूला सारल्या जातात. त्यामुळे ध्येयाच्या पूर्तीसाठी उपयुक्त प्रतिक्रिया केल्या किंवा शिकवल्या जातात. पुढचं आहे प्रेरणा. प्रेरणेचे अध्ययन प्रक्रियेत महत्वाचे कार्य आहे. प्रेरणेमुळे व्यक्तीला उद्दिष्टांकडे जाणाऱ्या दिशेने जोरदारपणे कार्यप्रवृत्त केले जाते. त्याचप्रमाणे पुनरावृत्ती व सराव यामुळे घडून येणारे परिवर्तन आणि प्रगती ही अध्ययन प्रक्रियेतील महत्वाची अंगे असल्याचे दिसून येते. पुढचं आपण बघूयात, की अध्ययनाची सामान्यतः तत्वे कुठली आहेत. तर अध्ययनाची सामान्यताची तत्वे आहेत ती एकूण आपल्याला पुढील प्रमाणे पाहता येतात. ती म्हणजे सहचार्याचे तत्व. तर पॅव्हलियनच्या अभिसंधान प्रयोगातून एखादी प्रतिक्रिया अभिसंधित करायची असेल तर अभिसंधित अनैसर्गिक व नैसर्गिक उद्दीपक हे कालदृष्ट्या निकट रूपाने एका पाठोपाठ आलेच पाहिजे. त्याचप्रमाणे पुनरावृत्ती. बहुतेक शिकण्यात पुनरावृत्तीची आवश्यकता असते. प्राथमिक प्रेरणा. अध्ययनाकरता योग्य प्रेरणा ही आवश्यक असते. म्हणजे वर्तन निर्मितीला प्रेरणा आवश्यक असते. प्रेरणेमुळे प्रबलीकरण किंवा दृढीकरण होते. त्याचप्रमाणे प्रेरणा दिल्यामुळे अस्थिरता वाढवून जिज्ञासा वाढल्यामुळे योग्य प्रतिक्रियेची निवड ही करणे आवश्यक असते. त्याचप्रमाणे प्रबलीकरण. तर अध्ययनात प्रबलीकरणाचे तत्व अतिशय महत्वाचे असते. म्हणजे प्रबलीकरण आणि प्रचोदन असे 3 शब्द समानार्थाने म्हणून वापरता आपल्याला येऊ शकतात. त्याचप्रमाणे बहुविध अनुक्रिया. मानवी जीवनात अनेक प्रकारच्या समस्या असतात, त्यात जटिल समस्या जास्त असतात. पुढचं आहे प्रतिक्रियेची आवश्यकता. केवळ इच्छा किंवा प्रेरणा असून अध्ययन पूर्ण होणार नाही, तर अध्ययन करणाऱ्या प्रत्यक्षात काहीतरी कृती करून अध्ययनाला विशिष्ट दिशेने कृती प्रणव करणे महत्वाचे असते. त्याचप्रमाणे पुढचं आहे सवयी. तर अध्ययनाचा विचार करताना सवयीचा उल्लेख आवश्यकच केला जाऊ शकतो. पुढचं आपण पाहूया परिणामकारक अध्ययन. तर परिणामकारक अध्ययन करण्यासाठी देखील काही घटक हे महत्वाचे असतात किंवा या काही गोष्टी करणे हे महत्वाचे असते. त्यामुळेच अध्ययन हे काय होत असते, परिणामकारक होते. त्याच्यामध्ये पहिला आहे अभ्यासाची प्रेरणा.
जिद्द व महत्वाकांक्षा असेल आणि आपण अभ्यास का करतो हे स्पष्ट कळले असेल तर कोणत्याही विषयाचा अभ्यास हा चांगल्या प्रकारे होत असतो. त्याच्यामुळे काय होतं, जीवनातील उद्दिष्ट समोर ठेवावी लागतात आणि त्या उद्दिष्टानुसार आपल्याला अभ्यास हा करावा लागतो. त्याचप्रमाणे अभ्यासाचे एक वेळापत्रक असावे. कोणतेही काम करायचं असेल तर एक वेळापत्रक जर मांडले असेल तर त्या वेळापत्रकानुसार आपण योग्य प्रकारे दिशा देऊन त्या अभ्यास हा किंवा अध्ययन हे व्यवस्थित योग्य प्रकारे करू शकत असतो. पुढचं आहे भौतिक वातावरण. तर भौतिक वातावरण म्हणजे काय, तर पुरेसा प्रकाश, मोकळी हवा, उत्साहवर्धक हवामान हे अभ्यासाची कार्यक्षमता वाढवण्यास मदत करतात असे आपल्याला दिसून येते. त्याचप्रमाणे सामग्रीची अर्थपूर्णता. अभ्यासासाठी आपल्याला जी सामग्री लागणार आहे किंवा कुठले घटक आपल्याला हवे आहेत ते जर आपल्याला मिळाले असतील तर आपल्याला काय होतं, अभ्यास विषयाची सामग्रता अर्थपूर्ण असेल तर चांगले अध्ययन होत असते. कधी कधी ही अर्थपूर्णता व्यक्तीने निर्माण करायची असते. म्हणजे व्यक्तीने स्वतःच्या अनुभवावरून म्हणा किंवा पूर्वानुभवावरून म्हणा सामग्रीची अर्थपूर्णता लावायची असते. त्याच्यामध्ये आपण बघू की सामग्रीची विभाजन किंवा समग्र पद्धती व खंड पद्धती या कुठल्या आहेत. तर समग्र पद्धती अभ्यास चांगला होतो की खंड पद्धती हे निश्चित करण्यापूर्वी विद्यार्थ्यांचे वय, बुद्धिमत्ता, कुवत, स्तर, पाठ्यसामग्रीचे स्वरूप इत्यादी गोष्टी लक्षात घेणे आवश्यक असते. त्याच्यामध्ये सरावाचे विभाजन केलेले आहे. तर आंतरिकृत व निरंतर अभ्यास पद्धती या पद्धतीचा सरावाच्या वेळेशी किंवा काळाशी आपल्याला संबंध असल्याचे दिसून येते. आता आपण इथे पाहूया की एखादी पाठ्यसामग्री अशी असते की जेथे विद्यार्थ्याला प्राथमिक तयारी करावी लागते, विचार करावा लागतो, त्यासाठी त्याला वेळ देणे भाग असते. त्याचप्रमाणे त्याला हा आधी थोडक्यात सांगून त्याच्यावरती त्याला आधी विचार करायला सांगायचा आणि तिथून पुढे तो अध्ययन किंवा ते पाठ शिकवण्यासाठी सुरुवात करायची असते. त्याचप्रमाणे मौखिक व आवृत्ती मनन. अध्ययन करताना अध्ययन झाले आहे की नाही किंवा झाले असल्यास ते किती समजले आहे ह्याच्यासाठी पाठाची मौखिक आवृत्ती घेणे आपल्याला आढळून येते. ह्याच्यासाठी आपण काय करू शकतो की विद्यार्थ्यांना छोट्या छोट्या विद्यार्थ्यांना आपण काहीतरी नियोजन करायला लावू शकतो किंवा एखाद्या 5 विद्यार्थ्यांचा गट करू शकतो. त्याच्यामध्ये त्यांचे खेळ या पद्धतीने अध्ययन हे करून घेऊ शकत असतो. पुढचं आहे अति अध्ययन. विद्यार्थ्याने कोणत्याही पाठाचे अति अध्ययन केल्याने त्याची धारणा दृढ होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे शब्दांकन व प्रत्यक्ष सहभाग. जटिल कारक कौशल्य संपादक करायची असतील तर कारक प्रक्रियांपेक्षा शब्दांकन पद्धतीचा जास्त फायद्याचा आपल्याला दिसून येतं. म्हणजे उदाहरणार्थ काय की शिक्षक एखादा प्रयोग करून दाखवत असताना प्रयोगाची मांडणी कशा स्वरूपाची केलेली आहे, ते विद्यार्थ्यांना हाताळायला दिले आहे का, किंवा त्याचे निष्कर्ष काढताना विद्यार्थ्यांची मदत घेतली आहे का, ह्याच्यावरून काय होत असतं, आपल्याला अध्ययन हे अतिशय योग्य प्रकारे होतंय की नाही, किंवा सामग्रीचे विभाजन किंवा समग्र पद्धतीचे किंवा खंड पद्धती कशा प्रकारे होते हे दिसून येतं. पुढचं आहे अतिनियमन किंवा निरोधन. तर मनोविश्लेषणावादी मनोशास्त्रांच्या मते ज्या घटना अप्रिय या त्रासदायक असतात त्या संबंधीचे विचार किंवा अबोध मनोत दडवले जातात, त्याला निरोधन म्हणतात. पुढचं आहे आढावा किंवा पुनरावलोकन. अभ्यास विषय चांगला लक्षात यावा म्हणून वारंवार आढावा घेणे महत्वाचे असते. अशा प्रकारे आपण 5वा पाठ पाहिलेला आहे. आता पुढचा म्हणजे अध्ययन प्रकार. तर अध्ययन प्रकार म्हणजे काय ते आपण आता पाहूया. तर अनुकरणाने शिकणे म्हणजे अनुकरण हे शिकण्याच्या प्रक्रियेचे स्वरूप आहे. यात अध्ययन करता इतरांच्या क्रियांचे निरीक्षण करून स्वतः त्यासारख्या क्रिया करण्याचा प्रयत्न करतो, त्याला आपण अध्ययन किंवा अनुकरण करणं असं म्हणतो. अनुकरण करत असताना त्यांनी काही प्रयोग सांगितलेले आहेत, तर ते आपण थोडक्यात पाहूया. तर त्याच्यातला पहिला आहे प्रयत्न प्रमाद अध्ययन. तर प्रयत्न प्रमाद अध्ययनात सर्वप्रथम थॉर्नडाईकने काही प्रयोग केलेले आहेत. ह्याच्यामध्ये त्यांनी मांजर, उंदीर, कुत्रा, ससा, मासा इत्यादी प्राण्यांवर प्रयोग करून अध्ययनासंबंधी थॉर्नडाईकने महत्वपूर्ण सैद्धांतिक विवेचन केलेले आहे व त्यासाठी त्यांनी कुटमंजुषा तयार केलेली आहे. तर आता तुम्हाला इथे समोर दिसतंय की त्याचा प्रयोग काय आहे. त्याच्या प्रयोगामध्ये एक कुटमंजुषेमध्ये म्हणजे एका पिंजऱ्यामध्ये एक मांजर कोंडून ठेवलेले असते आणि ते मांजर काय असते, उपाशी असतं. त्या मांजराला दिसेल अशा ठिकाणी कुटमंजुषे बाहेर अन्न किंवा मांसाचा तुकडा ठेवलेला असतो. एका विशिष्ट कळा दाबली की तो कुटमंजुषा किंवा तो पिंजरा हा उघडला जातो आणि ते अन्न त्याला घेता येतं. त्या भुकलेल्या मांजर सतत प्रयत्न करत असतो, इकडे तिकडे फिरत असतो पिंजऱ्यामध्ये. तर चुकून त्याचा त्या बटनावरती पाय ठेवला जातो आणि ते बटन उघडलं जातं आणि तो काय करतो, जाऊन ते अन्नाचा तुकडा घेत असतो. म्हणजे त्याला सतत प्रयत्न केल्यामुळे तो तिथे ती कळ आहे किंवा तिथे ते बटन आहे आणि ते दाबल्या गेल्यामुळे दरवाजा उघडला जातो, आपल्याला बाहेरचं अन्न मिळतं. हे त्याला सततच्या प्रयत्नप्रमाणे प्रयोगामुळे दिसून येत असते. त्याच्यामुळे तो
पुढे प्रयत्न न करता डायरेक्ट जाऊन तिथे त्या बटनावरती हात ठेवतो आणि बाहेरचा अन्नाचा तुकडा हा घेण्याचा प्रयत्न करत असतो. तर त्याचे काही आपल्याला प्रयत्न प्रमाण पद्धतीची काही वैशिष्ट्य सांगितलेली आहे तिथं, की एखादे ध्येय अथवा उद्दिष्ट समस्या असते व ते एक गाठण्यासाठी विशिष्ट मनोवृत्ती व तत्परता तयार होत असते. उद्दिष्टाप्रत जाण्याचा ठराविक मार्ग, निश्चित मार्ग उपलब्ध नसतो किंवा दिसत नसतो. परिस्थितीचे अन्वेषण करण्याचा प्रयत्न केला जातो व जे जे संभाव्य मार्ग आहेत त्याचा मागोवा घेऊन प्रयत्नांना सुरुवात केली जाते. निरनिराळ्या मार्गांनी प्रयत्न करून निरुपयोगी मार्ग त्यागले जातात व दुसरे मार्ग स्वीकारले जातात. शेवटी योग्य मार्ग सापडून ध्येयपूर्ती होत असते. थॉर्नडाईकचे प्रयत्न प्रमाण अध्ययनाबाबत 3 नियम सांगितलेले आहे. पहिला आहे सज्जतेचा नियम, दुसरा आहे अनुशीलतेचा नियम आणि तिसरा आहे परिणाम नियम. तर सज्जतेचा नियम म्हणजे काय, तर अध्ययनासाठी शारीरिक व मानसिक तयारी असावी लागते. उदाहरणार्थ सांगता येईल की क्रीडा स्पर्धेमध्ये भाग घेणारे खेळाडू स्पर्धा होण्यापूर्वी उत्तेजक व्यायाम करत असतात. दुसरी आहे अनुशीलनाचा नियम. एखाद्या क्रियेची आवर्तने केल्यास ती क्रिया दूर होत असल्याचे आपल्याला दिसून येतं. आणि तिसरा आहे परिणाम नियम. म्हणजे थॉर्नडाईक म्हणतो, जेव्हा एखादी परिस्थिती व प्रतिक्रिया यांच्यामधील संबंध परिणामतः सुखद असल्याचे अनुभवास येते तेव्हा त्या दोघांमधील संबंध काय होतो, बळावत असतो किंवा दृढ हा होत असतो. आता पुढे आपण पाहूया मर्मदृष्टीचे अध्ययन. तर मर्मदृष्टीचे अध्ययन हा कोहलर या समष्टयवादी मानसशास्त्राने अध्ययनाचा जनक मानला जातो. त्यांनी हा प्रयोग केलेला आहे. त्यांनी हा प्रयोग सुलतान या माकडावरती केल्याचं दिसून येते. तर प्रयोग काय आहे की सुलतानाला एका पिंजऱ्यात ठेवलं होतं. त्या पिंजऱ्यात 2 काठ्या होत्या. दुसऱ्या आणि म्हणजे 2 काठ्या होत्या आणि त्या काठ्या होत्या आणि त्याच्यासमोर त्यांनी काय ठेवलं होतं, केळ ठेवलं होतं. तर ते केळ कसं घ्यायचं हे त्याला सुरुवातीला समजलं नाही, परंतु त्यांनी पहिलं काय केलं, काठ्या उलट्या पालट्या केल्या. एक काठी बाहेर पाडली पण तरी पण ते केळ आलं नाही. नंतर त्याच्या असं लक्षात आलं की त्या 2 काठ्या आहेत त्या जर एकत्र केल्या तर त्या काय होतं, ते आपल्याला उद्दीपक आहे किंवा ते जे अन्न आहे आपल्याला ते बाहेर ओढता येतं. आणि तशा प्रकारे त्यांनी काय केलं, त्या 2 काठ्या एकत्र केल्या आणि लांब काठी झाली आणि त्याचा जो केळ आहे किंवा त्याचं जे अन्न आहे ते त्याला हस्तगत करण्यात आलं आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये आपण असं सांगतो की आपणास सर्वसाधारणपणे असे दिसते की एखादी समस्या लहान मुलांना सोडवणे जमत नाही, परंतु मोठी मुले किंवा प्रौढ व्यक्ती तशा समस्या पटकन सोडवताना दिसून येते. तर ह्यांनी मर्मदृष्टी अध्ययनाची काही वैशिष्ट्ये सांगितली. तर ती कोणती आहे, तर मर्मदृष्टीमुळे परिस्थितीच्या संवेदनात बदल होत असतो. मर्मदृष्टीमध्ये समस्येचे मर्म एकाएकी लक्षात आल्यामुळे व्यक्तीला आश्चर्य वाटते. मर्मदृष्टीमध्ये परिस्थितीच्या घटकांचे नवीन प्रकार संयोजन केले जात असतात. मर्मदृष्टी ही बुद्धिमत्तेवर अवलंबून असते. मनुष्य हा बुद्धिमान प्राणी आहे, तो सर्वात श्रेष्ठ आहे. त्याच्यामुळे काय होतं, मनुष्याला मर्मदृष्टी बुद्धीच्या विकासावर अवलंबून असतो. अनुभवांची संपन्नता व संवेदिक अनुभवांचे संघटन संयोजन यामुळे मर्मदृष्टी निर्माण होत असते. एखादी परिस्थितीत मर्मदृष्टीने प्राप्त केलेल्या ज्ञानाचा उपयोग अन्य समस्या सोडवण्यासाठी उपयुक्त ठरत असतो. आता पुढे आपण पाहूया अभिजात अभिसंधान. तर पॅव्हिलियन व बेखुत्रे यांनी प्रस्थापित केलेल्या मूळ अभिसंधानास अभिजात अभिसंधान म्हणून ओळखले जाते. मात्र इव्हॉन पॅव्हिलियनचा जो प्रयोग आहे तो अतिशय महत्वाचा इथे मानला जातो. तर तो प्रयोग कशा स्वरूपाचा आहे तो बघे. पॅव्हिलियननी कुत्र्याच्या पचनक्रियेचा अभ्यास करत त्याला आढळून आले की कुत्र्याच्या तोंडात अन्न असतानाच नव्हे तर केवळ अन्नाची थाळी दिसतात व अन्न आणून दिलेल्या मनुष्याच्या पावलांचा आवाज येतात कुत्र्याच्या लाळग्रंथीतून लाळ श्रवण होत असते. या घटनेत पॉवेलियनने प्रेरित होऊन अनेक प्रयोग केलेले आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी अनभिसंधन किंवा अनभिसंधन जे आहे त्याला US उद्दीपक आहे असं म्हणलेलं आहे. आणि घंटेचा आवाज किंवा अनैसर्गिक तटस्थ म्हणजे अभिसंधन CS उद्दीपक होय असं त्यांनी म्हणलेलं आहे. म्हणजे त्यांनी असं केलंय की कुत्र्याला ठेवलेलं आहे आणि त्या कुत्र्याला ज्या ठिकाणी बांधून ठेवलेलं आहे त्याच्या बाहेर एक घंटा आहे आणि ती घंटा वाजल्यानंतर कुत्र्याला अन्न दिले जात होते. हे सतत करण्यात आलं. त्याच्यामुळे घंटा वाजली की अन्न येतं असं त्याला त्याच्या कुत्र्याच्या ते लक्षामध्ये येतं. नंतर मग काय केलं जातं, त्या कुत्र्याच्या फक्त घंटा वाजवली की त्याची जी लाळ असते ती लाळ सुरू व्हायला सुरुवात झालेली दिसून येते. त्याच्यामुळे त्यांनी एक अभिजात अभिसंधानाच्या काही प्रमुख संज्ञा सांगितल्या की अनभिसंधित उद्दीपक किंवा US म्हणजे नैसर्गिक उद्दीपक होय.
अभिसत उद्दीपक, जो उद्दीपक तटस्थ किंवा उदासीन किंवा अनैसर्गिक आहे. प्रयोगात घंटेचा आवाज आणि अन्न नंतर असा क्रम उद्दीपकाला देण्यात आलेला आहे. घंटेनंतर अन्न हे 10 सेकंदाच्या अंतराने दिले जाते व हा वेळ स्थिर ठेवण्यात येतो. CS आणि US मिळून एक प्रयत्न व असे अनेक प्रयत्न व या प्रयत्नांमधील कालावधी हा काय असतात, स्थिर असतो. अनभिसंधित किंवा नैसर्गिक प्रतिक्रिया, लाळ स्रवण हे अन्न हा नैसर्गिक उद्दीपक दिल्यानंतर घडेल तेव्हा तिला अनभिसंधित प्रतिक्रिया असे म्हणतात. आता पुढचं बघूया. अनभिसंधित उद्दीपक व अभिसंधित उद्दीपकातील समीपता. तर US व CS कालदृष्ट्या समीप असतील तर या प्रकारात US अन्न प्रबलत आहे व त्याचे स्वरूप पारितोषिकासारखे असते. पुढचं आहे प्रस्थापित अभिसंधन किंवा प्रतिक्रियेचे विच्छेदन किंवा विलोपन. एखादी अभिसंधित प्रतिक्रिया स्थापन झाल्यानंतर जर फक्त घंटानाद होत राहिला व अन्न देण्याचे बंद केले तरी हळूहळू ही प्रस्थापित अभिसंधित प्रक्रिया क्षीण होत जाऊन अखेरीला ती नाहीशी होते व तिचे काय होते, विच्छेदन होते. पुढचं आहे उत्स्फूर्त पुनर्निर्माण किंवा पुनर्स्थापन. तर प्रस्थापित अभिसंधित प्रक्रियेत विलोपन झाल्यावर प्रयोग थांबला व विश्रांती दिली व दुसऱ्या दिवशी कुत्र्याला प्रयोगशाळेत आणले तर पुन्हा वरील प्रमाणे प्रयोगास सुरुवात केली जाते किंवा अशी होत असते. पुढचं आहे सामान्यकरण किंवा भेदबोधन. तर अभिसंधानामुळे उद्दीपकाचे सामान्यीकरण होते किंवा अभिसंधित उद्दीपकाला CS प्रतिक्रिया कराव्यास लागल्यानंतर इतर अनेक तत्सम उद्दीपकांनाही प्राणी व्यक्ती प्रतिक्रिया देऊ लागते. त्याचप्रमाणे उच्च श्रेणी अभिसंधान. एखादा अभिसंधान प्रस्थापित झाल्यावर अभिसंधित उद्दीपकाचा नैसर्गिक उद्दीपक म्हणून वापर करता येतो व उच्च श्रेणीचे अभिसंधान प्रस्थापित करता येतो. म्हणजे इथे त्यांनी सांगितलं की पॉवेलियनच्या प्रयोगात घंटेच्या आवाजाने अन्न देता येईल व लाळ म्हणजे घंटेचा आवाज झाल्यानंतर लाळ काय होते, स्रावायला किंवा लाळ निर्माण व्हायला सुरुवात होते. पुढचं आहे अकरण रूप अभिसंधान. त्याच्यामध्ये अकरण रूप अभिसंधान याचा अर्थ प्रतिक्रिया न करण्यास शिकवणे असा होतो. आता पुढचं आपण पाहूया साधक अभिसंधान किंवा साधक व्यापक अभिसंधान. अभिसंधानाचा हा दुसरा प्रकार आहे. तर स्किनर BF या नववर्तनवादी मानसशास्त्रज्ञाने उंदरावरती हा प्रयोग केल्याचे दिसून येत आहे. याच्यामध्ये अभिजात अभिसंधानातून काहीसा वेगळ्या परिस्थितीचा व वेगळ्या रीतीने असे अध्ययन प्रक्रिया घडून येत असल्याचे दिसून येते. तर अभिजात अभिसंधानात टाईप S उद्दीपक महत्वाचा आहे तर स्किनरच्या मते साधक अभिसंधान टाईप R साधक प्रक्रियेच्या अभ्यासाच्या उद्दीपकाचा महत्वाचा घटक मानला गेलेला आहे. तर स्किनरचा जो प्रयोग आहे तो स्किनरने एक कुटमंजुषा तयार केलेली आहे, म्हणजे एक बॉक्स तयार केलेला आहे आणि त्याला स्किनर बॉक्स असेच नाव, स्किनरचे बॉक्स असेच नाव आहे. या बॉक्सचा आकार चौकोनी असून एका बाजूला एक तरफ असते किंवा दांडा असतो. त्या बॉक्समध्ये एक थाळी असते. भुकेलेल्या उंदराला या बॉक्समध्ये ठेवल्यानंतर उंदीर हालचाल करण्यास सुरुवात करतो व ही हालचाल सुरू असताना ती तरफ किंवा कळ दाबली जाते व अन्नाची एक गोळी थाळीत येऊन पडते. भुकेला उंदीर आता सोडल्यानंतर त्याने तरफ दाबली की एक गोळी बाहेर सतत येते. म्हणजे तो काय करतो की त्याला त्या कळेवरती दाब पडल्यामुळे काय होतं, त्याचं अन्न त्या थाळीमध्ये येऊन पडतं आणि तो त्याचं अन्न ग्रहण करत असतो. ह्याच्यावरून त्यांनी साधक अभिसंधानाची काही वैशिष्ट्य सांगितलेली आहेत. तर साधक अभिसंधानात विशिष्ट प्रतिक्रिया करण्यावर पारितोषक अवलंबून असते. साधक अभिसंधानातील सामान्यीकरण घडून येते. साधक अभिसंधानामुळे भेदबोधन घडते. तसंच साधक अभिसंधानात प्राण्याने विशिष्ट प्रतिक्रिया केल्यावर त्या प्रतिक्रियेचे प्रलंबीकरण नैसर्गिक उद्दीपकाने केले जात नसते तर अन्न दिले गेले नाही तर त्या प्रतिक्रियेची वारंवारता कमी होऊ लागते व त्या प्रलंबीकरणाच्या अभावी ती प्रतिक्रिया विच्छेदित होते किंवा विलोपित होत असते. साधक अभिसंधानाच्या दुय्यम प्रलंबीकरणाचा उपयोग करून उच्च श्रेणीचे अभिसंधान प्रस्थापित करता येत असते. पुढचं आहे शाब्दिक अध्ययन. शब्दाच्या भाषेच्या माध्यमातून होणारे अध्ययन हे प्रामुख्याने शाब्दिक अध्ययन असते. आपली शाब्दिक अध्ययन प्रक्रिया प्रामुख्याने 2 प्रकारे घडून येते. शाब्दिक अध्ययनाच्या 2 पद्धतीने क्रमिक अध्ययन पद्धती व युग्म साहचर्य अध्ययन पद्धती. तर पहिली क्रमिक अध्ययन पद्धती म्हणजे काय, एबिंगहॉसेस
क्रमिक अध्ययन पद्धतीचा अवलंब केला आहे. विविध प्रकारचे प्रयोग या संदर्भामध्ये आहेत. या पद्धतीला पूर्वापेक्षण पद्धती म्हणता येईल. क्रमिक स्थान अध्ययन पद्धतीचा वापर किंवा प्रत्यावाहन अध्ययनाची प्रगती मापन करण्याकरिता केला जातो. हे दोन प्रकार येथे घेतले गेलेले आहेत. तर पहिलं म्हणजे क्रमिक प्रत्यावाहन. यात अध्ययन सामग्रीतील प्रत्येक घटक ज्या क्रमाने अध्ययनकर्त्याला दाखविला असेल त्याप्रमाणे त्या घटकाचे त्या क्रमाने प्रत्यावाहन करायचे असते. पुढचं आहे समग्र प्रत्यावाहन. यात अध्ययन सामग्रीच्या घटकांचा क्रमांचा विचार न करता एकूण किती घटकांचे अचूक प्रत्यावाहन होते यावर अध्ययनाची मात्रा ठरवली जाते. त्याचप्रमाणे आरंभाचा घटक जर लवकर पाठ होत व्हायचा असेल तर शेवटचा घटक लक्षात राहणे या परिणामाला आरंभाचा अंत परिणाम असे म्हणतात. असे घडण्याचे काही प्रमुख कारणे आहेत. तर कुठले आहेत? तर आरंभाचा घटक हा नेहमीच दुसऱ्या घटकाकरिता उद्दीपक म्हणून कार्यरत असतो. त्याचप्रमाणे क्रमिक अध्ययनात क्रमिक अध्ययनामध्ये निकटस्थ किंवा समीपस्थ आणि दूरस्थ साहचर्य निर्माण होत असतात. तसेच या दोन्ही पुरोगामी व प्रतिगामी अशा दोन प्रकारे निर्माण होतात. म्हणून एकूण 4 प्रकारची साहचर्य निर्मिती आपल्याला दिसून येते. ते म्हणजे निकटस्थ पुरोगामी साहचर्य, निकटस्थ प्रतिगामी साहचर्य, दूरस्थ पुरोगामी साहचर्य आणि दूरस्थ प्रतिगामी साहचर्य. त्याचप्रमाणे युग्म साहचर्य अध्ययन पद्धती देखील आहेत. तर आपले बरेच शाब्दिक अध्ययन क्रमिक स्वरूपाचे असेल तर काही शाब्दिक अध्ययने युग्म साहचर्य पद्धतीचे असतात. उदाहरणार्थ परकीय भाषा व आपल्या मातृभाषे व्यतिरिक्त दुसरी भाषेची शिकण्याची प्रक्रिया जी आहे आपण त्याला युग्म साहचर्य असे म्हणत असतो. म्हणजे ह्याच्यामध्ये आपण बघतो की स्कूल आणि शाळा म्हणजे इंग्रजीमध्ये आपण त्या शाळेला आपण स्कूल असं म्हणतो. त्याचप्रमाणे खुर्चीला आपण चेअर म्हणतो. पुढचं आहे कारक अध्ययन कौशल्य संपादन. जरी आपले बरेचसे अध्ययन हे शाब्दिक व भाषिक स्वरूपाचे असले तरी बऱ्याच कृती आणि कौशल्य या शारीरिक कारक स्वरूपाच्या असतात. म्हणजे पोहणे, टंकलेखन, धावणे यासारख्या कौशल्य संपादनात प्रामुख्याने कारक स्वरूपाचे अध्ययन असते. म्हणजे भाषेचा वापर, शब्दसंकेतांचा वापर केला जात असला तरी कारक कौशल्याला हातभार लावणे हा त्याचा मुख्य उद्देश असतो. पुढचा आहे कौशल्य संपादन व एक पठारावस्था व कारणे. पुष्कळशी संकीर्ण कौशल्य शिकण्यासाठी सामान्यतः पातळीच्या कौशल्याचे संघटन करण्याची आवश्यकता असते. ज्या काळात प्रगतीची गती खुंटते त्याला पठारावस्था असे म्हणतात. ही पठारावस्था प्रगती काळाच्या अगोदर व नंतरही येऊ शकते. पठारावस्था कधी येईल व कधी संपेल हे सांगणे अतिशय कठीण असते. पुढचं पाहूया समस्या परिहार. मानवी जीवनात असे कित्येक प्रसंग येतात की त्या जटिलतेतून कठीण प्रसंगाला अचूकपणे सोडवण्यासाठी संपूर्ण परिस्थितीची आकलन, गत, अनुभव व ज्ञानाचा फायदा यांचा विचारपूर्वक वापर करून तो प्रसंग ती समस्या सोडवावी लागते. त्यामध्ये समस्या परिहारातील तत्वे. समस्या परिहारात समस्येशी संबंधित असे विचार आपल्याला समस्या सोडवण्यास मार्गदर्शक करतात. विशिष्ट नियमांचा तत्वांचा वापर केला जातो. खालील महत्वाची तत्वे आपण पाहूया. समस्या प्रश्न सोडवण्यासाठी जर निश्चित नियमांचे पालन केले तर समस्या सोडवली जाईल याची खात्रीच असते. समस्येशी संबंधित गत अनुभव व पूर्वज्ञानाचा विचार करून उत्तराकडे जाण्याचा मार्ग सापडू शकणाऱ्या विविध तंत्राचा विचार करून समस्येची उकल होऊ शकते. त्याचप्रमाणे सवय व सन्निवेशनाचा समस्या परिहाराचा उपयोग होतो. एखादी समस्या सोडवण्याच्या सरावामुळे तत्सम अशी दुसऱ्या प्रकारची समस्या सोडविताना पूर्वीची समस्या सोडवताना जे तंत्र नियम वापरले होते त्याचा वापर केला जात असतो. पुढचा आहे भेदबोधनात्मक अध्ययन. याविषयी अभिजात अभिसंधान व साधक अभिसंधानासंबंधी विभागात चर्चा केलेलीच आहे. मानव व प्राणी उद्दीपकांमधील भेद ओळखून विशिष्ट उद्दीपकाप्रती प्रतिक्रिया देणे तसेच विशिष्ट उद्दीपका प्रतिक्रिया न देणे हे शिकविलेले असते. तर ह्यामध्ये आपल्याला आपण लहान मूल घेऊया किंवा आई वडील घेऊयात असे भेद मूल शिकत असते. तर भेदनेचे दोन प्रकार केलेले आहे. पहिले म्हणजे अनुक्रमिक उद्दीपक पद्धती आणि दुसरा आहे समकालीन उद्दीपक
पद्धती. तर अनुक्रमिक भेदबोधन पद्धतीत प्रत्येक प्रयत्नात व्यक्तीसमोर एकच उद्दीपक असतो. एका पाठोपाठ असे एक उद्दीपक दाखवले जातात आणि विशिष्ट योग्य अशा उद्दीपकांना प्रतिक्रिया आपल्याला द्यायची असते. समकालीन उद्दीपक पद्धतीत दोन उद्दीपक एकाच वेळी दिले जातात. त्यातून एका विशिष्ट उद्दीपकाची निवड करून प्रतिक्रिया देण्याचे शिकवावे लागते व दुसऱ्या उद्दीपकाकडे दुर्लक्ष करण्यास शिकविले जाते. पुढचं आहे बोधनात्मक अध्ययन. तर बोधनात्मक अध्ययन म्हणजे काय? तर सर्वसामान्यपणे प्रबलीकरण व प्रेरणेवर आधारलेल्या विविध अध्ययन प्रकारांची चर्चा आपण इथं केलेली आहे. तथापि मनुष्य प्रत्येक वेळी प्रबलीकरण असेल तर शिकतो असे होत नाही. उच्च मानसिक क्षमता लाभलेला मानव अनेकदा प्रबलीकरण नसतानाही अनेक गोष्टी ह्या शिकत असतो. म्हणजे इथे उदाहरण आपण पाहूया तर दूरदर्शनवरील बातम्या व कार्यक्रम पाहिल्यानंतर त्यातून मी काहीतरी शिकलो व जे शिकलो ते असेल ते इतरांना सांगू शकतो आणि वेळ पडल्यास प्रसंग आल्यास चर्चेतही भाग घेऊ शकतो असा विश्वास आपल्याला असल्याचे दिसून येते. पुढचा आहे संकल्पनात्मक अध्ययन. हा मानवी अध्ययनाचा अत्यंत उच्च श्रेणीचा प्रकार आहे. अमूर्त पातळीवर विचार करण्याची क्षमता फक्त मानवालाच आहे आणि संकल्पनेचा व संबोधनाचा वापर करून कठीण विषयांचा अभ्यास मनुष्य हा सतत करत असतो. आणि या संबोधनात आपण संकेत असं म्हणतो. त्यांना अर्थ प्राप्त झालेला असतो आणि या संकेतामार्फत किंवा त्या चिन्हांमार्फत आपण काय करत असतो? संकल्पनात्मक अध्ययन हे मोठ्या प्रमाणावरती करत असतो. पुढचं आहे शिक्षण संक्रमण. तर शिक्षण संक्रमण मध्ये काय असतं? तर अध्ययन संक्रमणाचे प्रकार असतात. पूर्वी शिकलेल्या अध्ययन केलेल्या गोष्टींचा परिस्थितीचा नवीन शिकणाऱ्या येणाऱ्या गोष्टींवर होणाऱ्या परिणामांशी किंवा संक्रमणाशी प्रक्रियेशी संबंध असतो. अध्ययन कसे करावे हे शिकणे ही संक्रमणाचीच एक घटना असते. जर व्यक्तीने दररोज 5 पाने लिहिली असतील असं ठरवलं तर एखाद्या महिन्याने त्याची लिखाणाची गती ही काय आहे ते आपल्याला वाढल्याचे दिसून येतं. त्याचप्रमाणे अध्ययन संक्रमणाची काही कारणे आहेत. तर ती कोणती आहेत? तर अध्ययन संक्रमणाची एकूण 4 कारणं सांगितलेली आहेत. त्यात पहिला आहे आशय समानता, दुसरा आहे तंत्र समानता, तिसरा आहे सिद्धांत समानता आणि या तिन्हींचे एकत्रीकरण रूप जर केलं तर 2 घटकातील आशय सारखा असेल तर एका कार्याचा दुसऱ्या कार्यावर अनुकूल किंवा प्रतिकूल परिणाम आपल्याला झाल्याचं दिसून येत असतं. म्हणजेच काय ह्याच्यावरून आपल्याला दिसून येते की अध्ययन संक्रमणाचे स्मरणात व मानवाच्या उपयोगित प्रक्रियेत फार महत्व आहे. म्हणजे शैक्षणिक जगात तर अध्ययन संक्रमण ही शिक्षण प्रक्रियेद्वारा भावी जीवनात योग्य समायोजन करण्याची क्षमता वाढवून सर्वांगीण विकास साधण्यासाठी अतिशय महत्वाची प्रक्रिया असल्याचं दिसून येते. अशा प्रकारे आज आपण अध्ययन प्रकार आणि त्याच्यातील सर्व घटक पाहिलेले आहेत. त्याचप्रमाणे आधारभूमी व आकृती, भ्रम, विभ्रम हा घटक पाहिलेला आहे व अध्ययन स्वरूप व तत्व ही हे आपण अभ्यासलेले आहेत. म्हणजे एकूण आज आपण घटक 4, घटक 5 आणि घटक 6 पाहिलेला आहे. या पुढील घटक आपण पुढच्या लेक्चरला पाहूयात. थँक्यू सो मच.